आज आहे समोरच्या पप्पांना सुट्टी. स्वामी समोरच्या पप्पांना सुट्टी आहे आज. आणि मग विचार केला की जरा साफसफाई करावी म्हणून. स्वामीची पण तब्येत थोडी ठीक नाही आहे. पण त्याचे पप्पा बोलले की मी त्यांना खाली घेऊन होतो खेळण्यासाठी. स्वामी पण लागलं आहे खाली जायचं आणि समत पण दोघं पण. पण त्याच्या पप्पा त्यांना खाली घेऊन गेले खेळायला आणि मला आता घरात साफसफाई करायची आहे. साफसफाई म्हणजे आज एकच सुट्टी असते आणि मला सुट्टी नसते, पप्पा सुट्टी असते. तर मला पण दोन्ही मुलातून काम करायला टाईम भेटत नाही. म्हटलं विचार केला की आज सगळं किचन वगैरे हे सगळं वगैरे साफ करेन, धुवून वगैरे घेईन सगळं हे. मी वरच्यावर करत जाते. पण अजून एक असं की करू की नको हा पण मला प्रश्न पडतो आहे. कारण की मला किचन थोडं काम करायचं आहे. ते काम केल्यानंतर पूर्ण परत सगळी डस्ट होणार आणि त्यानंतर केलं बरं की असं वाटतं आहे. पण असं विचार करते की आता परत केलं बरं, कारण ते कधी काम चालू होईल ते सांगता येत नाही. तोपर्यंत जेवढाच टाईम भेटला आहे थोडं म्हटलं साफसफाई करून घेऊया. आणि मला फ्रीज पण साफ करायचं आहे. आणि मिस्टरांनी आता भाज्या आणून दिल्यात सगळ्या आठवड्याच्या. एक दिवस म्हणजे पूर्ण आठवड्याच्या आपण एकदमच भाज्या आणतो. कधी कधी मी येताना घेऊन येते स्कूलवरून येताना. पण टाईम भेटतो नाही भेटत. मग त्यांनी भाज्या आणल्या, सगळ्या भाज्या ते ठेवलेत. फ्रीज पण साफ करायचं आहे, किचन साफ करायचं आहे. खूप कामं आहेत. आणि ते जाताना सांगून गेलेत की तिने गॅलऱ्या पण साफ करून ठेव म्हणून. बघा ना, एक दिवस सुट्टी असते त्यांना पण मला पण जेवढी कामं आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की आज गॅलऱ्या सगळ्या साफ करायच्या तू म्हणून. मी म्हटलं मला किचन साफ करेन. ते म्हणते किचन राहू दे पण गॅलऱ्या साफ करून जाऊन मला सांगितले. मी तर विचारलं ते किचन साफ करून घेते. कारण किचनमध्ये खूप मी तर फक्त भांडी घासले फक्त. हे पूर्ण धुवून घ्यायचं आहे मला. बघू तर काय काय पॉसिबल होतं ते. पुढे होते ते घासून घेतले तुम्ही, सगळं पसारा किचनमध्ये सगळं आवरायचं आहे. वरचं फक्त पुसायचं आहे. ते वरची काय घाण नाही आहे, फक्त हा किचन ओटा एवढा करायचा आहे. ट्रॉलीमध्ये पण आहे सगळं घासलेलं भांडे सगळे. आमच्याकडे कसं बोरिंगचं पाणी असतं आणि हे अंडाई नाही आहे. मग असे ते घेऊन आले आणि स्वामीने येताना हात लावला आणि ते फुटले, मग ठेवले ते ऑमलेट बनवण्यासाठी. आमच्याकडे कसं बोरिंगचं पाणी आहे. बोरिंगच्या पाण्यामुळे ना भांडी जरा जरी ओली असली काय असेल ना तरी हे असं गंजतं आहे. तुम्ही तुमच्या ट्रॉलीमध्ये काय यूज करता मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की मीच खूप हैराण आहे या पाण्यामुळे आणि ह्याच्यामुळे किती साफ करा किती कसं ठेवा ते गंजतंच. आणि जर आम्ही भांडी घासून जर थोडा वेळ ठेवलं आणि ह्याला समजा असं एवढं पाणी आहे असं राहिलं ना तरी ते गंज होतं. कारण आपलं पाणी खराब आहे एकदम, म्हणजे एकदम खराब पाणी आणि केस पण खूप गळत आहेत. आता सुरुवात करते. आणि प्लीज मला सांगा हा ट्रॉलीला तुम्ही काय यूज करता ट्रॉली क्लीनसाठी. म्हणजे माझे कारपेंटर आहेत, म्हणजे ज्यांनी मला फर्निचर करून दिले ते मला बोलले की कुठलं तरी लिक्विड आहे आणि ते तुम्हाला फर्निचर शॉपमध्ये भेटेल म्हणून. मी ते पण इन्क्वायरी करते. एकदा इन्क्वायरी केली ते म्हटले असं काही नाही आहे म्हटले. त्यांनी मला A1 लिक्विड सांगितलं. मला ते भेटत पण नाही आहे. बघू आता मी सगळं साफ करते. नाही भेटत तुम्ही पण मला सजेस्ट करा की तुम्ही कशाने साफ करता ते. हे मी सगळं आता इकडे एक साईडला ठेवते या साईडला, म्हणजे मला एकदम साफ करायला बरं होईल ते. माझ्याकडे 2 तवे आहेत, एक भाकरीचा आहे एक चपातीचा आहे. पण डोशाचा तवा नाही माझ्याकडे आणि मी तो घेणार पण नाही आहे. मी चपातीच्या तव्यामध्येच डोसे बनवते. कितीही साफ करा कितीही आवरावर करा काय तसंच होतं सगळं रोजची धावपळ असते माझी. ऑफिस वुमन बऱ्या पण ह्या हाऊसवाईफ नको असं झालंय. न्यू मम्मीची अवस्था आहे. साफसफाई करता करता बेल वाजली राहिले. हा माझा प्रोडक्ट मी एक ड्रेस सेट मागवला आहे. सेट म्हणजे सेट नाही, कॉप सेटसारखा आहे, नवीनच आहे, तो मागवला आहे. तुम्ही नंतर तुमच्यासोबत शेअर करते. आता साफसफाई करते, ते क्लिनिंग करते. हे सगळं ठेवलं तसं पसारा तो पहिला आवरते, नंतर हे ओपन करते. आणि आज समत नाही आहे खालती आहे तर म्हटलं असतं की मी काय हे मला ओपन करायचं आहे, आज तो नाही आहे. घरामध्ये मी एकटीच आहे, एकदम शांत वाटतंय. आणि मध्ये मध्ये असा आवाज येतो की स्वामीचा मम्मा म्हटलेला मला. कारण की सवय असते ना मुलांची की मुलं येतात सारखं मम्मा बोलतात. आणि अचानक तो खाली गेले आज खूप दिवसानंतर पप्पांसोबत. आणि एकदम खरं शांत झालं आहे. आणि मी टी व्हीवरती सॉन्ग लावलेत आणि ते 90s ओल्ड सॉन्ग आहेत. ते सॉन्ग पण टी व्हीवर चालू आहेत आणि इकडे माझं काम पण चालू आहे. पहिल्या श्री स्वामी समर्थ तारक वगैरे चालू होता, त्यानंतर दादा पप्पा त्याचे गाणं लावून गेलेत, मी ते आता ऐकते. आणि हे जे मी लिक्विड यूज करते ना हे किचन क्लीनर म्हणून आहे आणि खूप छान लिक्विड आहे. आणि जे ऑइल पडतं ना आपल्या गॅसवरती, ते चिकट डाग वगैरे असतात ते लगेच निघून जातं. स्विचवरचे किंवा ह्या फरशीवरचे डाग असतात ना ते निघून जातात. स्प्रे करायचा आणि थोडा वेळ ठेवायचा आणि त्यानंतर ते वॉश करायचं. खूप छान रिझल्ट आहे याचा. आणि मी गेले 2 महिने हे यूज करते आणि खूप छान मला याचा रिझल्ट आहे. आणि आता ते संपत आहे त्यामुळे ते लवकर निघत नाही त्याच्यातून. आणि आपण जर डेली किचन साफ केलं तर एवढा आपल्याला त्रास होत नाही. बरं मी कधी करते, कधी नाही करत. कधी रोज धावपळ असते मला, समजलं स्कूलला सोडा आणा ह्यातच मला दिवस जातो आणि त्याने जमत नाही मला ते. कधी स्वामी असतो मध्ये मम्मा घे म्हणून, त्यामुळे जमत नाही. म्हटलं त्याच्या पप्पांना बोलले की त्यांना दोघांना घेऊन जा खालती खेळायला, मी साफ करेन म्हणून सगळं आज. पण स्वामीची ना तब्येत थोडी ठीक नाही आहे. त्याला खूप म्हणजे खूप सर्दी आहे, खूप खोकला आहे. रात्री त्याला ताप पण आला होता.
म्हणजे रात्री त्याला औषध दिली होती. सकाळी 4 वाजता पहाटे त्याला ताप आला होता आणि त्यानंतर आता ताप आला नाही आहे. पण आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे आज. इव्हनिंगला जाणार आहे 4-5 वाजता. 5 वाजता जाईन. संध्याकाळचे डॉक्टर येतात तेव्हा जाईन. अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची. पण स्वामीचं असं आहे की स्वामी औषधं खात नाही. त्याला जर खोकला लागला म्हटलं मध देते तर मध पण नाही खात. औषधची बॉटल जर दाखवली ना तर खूप रडतो. म्हणजे खूप रडायला लागला आहे तो आजकाल. आणि खोकला तर जाम खोकला आहे त्याला. खोकल्यासाठी तुमच्याकडे काही होम रेमेडी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यामुळे माझ्या स्वामींचा खोकला लवकर कमी होईल. मी पण ट्राय करतेच होम रेमेडी, पण तो खायला मागत नाही आहे. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. संमत आहे, संमतला काढा वेळ देते कधी कधी, पण तो पण कंटाळा करतो. जबरदस्ती द्यावं लागतं. पण जबरदस्ती केलं की काय होतं, ते उलटी करतो. समतला एक सवय आहे, त्या औषध पिला किंवा खायला दिलं की ते लगेच उलटी करतो आणि मग रडायला सुरू होतं त्याचं. हे मी ते लिक्विड यूज करते ना किचन कट्ट्यावरती, ते खूप छान लिक्विड आहे आणि तर मी क्लीन करते. एकदम छान निघते, म्हणजे एकदम छान होतं गॅस, ते क्लिनिंग होतं छान. सगळं चिकटपणा सगळा त्याचा निघून जातो. आई झाल्याशिवाय कळत नाही म्हणतात ना, ते खरं आहे. आपण जेव्हा आई होतो ना तेव्हा समजतं की म्हणजे आपण आपल्या मुलांची किती काळजी घेतो आणि आपल्या आईने आमची किती काळजी घेतली आणि आपण आईला किती त्रास दिला आहे हे सगळं करतं. माझी जेव्हा आई बोलायची मला, तुला समजेल आई झाल्यानंतर, आणि आता खरंच खूप समजते आई झाल्यानंतर. कारण की आपण आई झाल्यानंतर एकदम शांत बसू शकत नाही किंवा आजारी आहे म्हणून झोपू शकत नाही किंवा काही टाळाटाळ करू शकत नाही. कारण पहिला त्यांच्याकडे मुलांकडे लक्ष द्यावं लागतं आपल्याला. आता माझी पण तब्येत बरी नाही आहे, पण त्याच्या पप्पा आता ऑफिसला, दुपारी मी नाही झोपू शकत. कारण की दोघं काही ना काय करणार, ह्यांना कोण बघणार, ह्यांना कोण लक्ष देणार, ह्यांना कोण खायला प्यायला ह्याचं असं टेन्शन असतं. त्यामुळे आपण आजारी जरी असलं तरी झोपू शकत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे घरात कोण ना कोणतरी हवं. माझे सासू-सासरे गावी असतात, माझे पप्पा पण गावी असतात. त्यांना मुंबईमध्ये राहायला आवडत नाही, त्यामुळे ते येत नाहीत फारसे. कधीतरी येतात असं 2-4 दिवस, असं राहायला आमच्याकडे येत नाहीत ते. आणि आम्ही गावी जातो, पण फारसं जात नाही. म्हणजे जेव्हा काही फेस्टिवल असेल तेव्हा जातो गावी. आता गावी जायचं आहे आम्हाला पण यात्रेमध्ये. बघू आता तेव्हा तरी काय होतं, जायचं की नाही. कारण समजचं स्कूल आहे, मला सुट्टी जर भेटली तर आम्ही तेव्हा यात्रेमध्ये गावाला जाणार आहे. मस्त छान असं आता चमकते किचन. हे काही वेळासाठी चमकते, नंतर जेव्हा बनवायला गेले की परत आहे तसंच होतं. माझे अजून साफसफाई झालेली आहे, फक्त किचन एवढं झालं आहे आणि हे लोक आलेत आणि स्वामी मला हेल्प करते बघा. काय हेल्प करते माझी, लसूण छिलतो, लायटर घेऊन बसला आहे. झालं एवढं साफ झालं किचन, एवढं किचन प्लॅटफॉर्म झालेला आहे. नंतर बघा हा तसाच होतो. बेसिनचं भांडं साफ करायचं अजून. हे जरा पुसून घेते ट्रॉल्या सगळ्या. स्वामी आता आल्या, बघू काय होतं. मी असं ठरवलं होतं की इथं फक्त जेवण बनवेन, फक्त गॅस असंच रिकामी असेल आणि इकडे सगळं मी जेवण ठेवेन म्हणून. म्हणजे भांडे ठेवेन म्हणून. भांडे ठेवल्या बाजूला दुसरंच दुकान काय तर झालं आहे असं वाटतं मला की आता हे उगाच बनवलं आहे. सिरियसली खूप दिसताना खूप डेंजर दिसतं ते. तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल कसं दिसतं वेगळं. फुल भरली, कारण की आता मी इकडच्या प्लॅटफॉर्मवरची भांडी पण सगळे इकडे ठेवलेत. सगळं भरवलं. हे इकडे आमचं मेडिकल आहे, तिकडे जनरल स्टोअर आहे आणि इकडे वरती काही जसं किरकोळ सगळं आहे. खोकतोय कसं बघा. काय नमनम नाही मला ते. किचनची गॅलरी साफ झाली, हे सगळं राब बसला आहे, ते निघत नाही आहे गॅलरीत. पाणी जाऊन असे घाण झाले, ते निघत नाही आहे. आणि ह्याचं आम्हाला आता काम करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण एक्सप्लेन करून घ्यायचं आहे. पिल्लू किचन तरी झालं साफ करून, पण आता फ्रीज साफ करायचं आहे आणि ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. भाजी आणताना काही वाटत नाही, मला लिस्ट बनवून सांगताना पण काही वाटत नाही, पण जेव्हा ते साफ करून फ्रीजमध्ये ठेवायचं असतं ना तेव्हा जाम कंटाळा येतो. की मला भाजी साफ करायचा खूप कंटाळा येतो. ते म्हणजे ते मटार वगैरे चिरायला आवडतं, पण असं भाजी चिरायला कोणती नाही आवडत. भेंडीची भाजी एवढी आवडते जास्त चिरायला, दुसऱ्या भाज्या मला कोणती आवडत नाही. आणि ही त्यांनी खूप साऱ्या भाज्या आणल्या आहेत, म्हणजे आठवड्याच्या आपण एकदाच भाज्या आणतो, ते भाज्या सगळ्या त्यांनी आणल्यात. आणि ही जी भाजी आहे ना कांद्याची पात, ती मला आवडत नाही. ते कापतानाच डोळ्यात पाणी येतं, त्यामुळे त्यांना सांगते की आणू नका ती कांद्याची पात. पण मिस्टरांना ती कांद्याची पात आवडते आणि ते ती कांद्याची पात घेऊन येतात. आणि भाज्यांचे रेट पण खूप म्हणजे खूप वाढलेत. वांगी पण ती आता 100 रुपये किलो झालेत. आज ते सांगत होते की वांगी तुला आवडत नाहीत ना, ते 100 रुपये किलो आहेत म्हणून. आणि सगळ्या भाज्या आणल्या एकदम की म्हणलं रोजचं टेन्शन संपतं की काय बनवायचं भाजीला म्हणून. या सगळ्या साफ करून भाज्या ठेवायच्यात मला, पण आता गडबड आहे मला, मी ठेवणार नाही. थोड्याफार भाज्या साफ करून ठेवणार आहेत आणि जे आता म्हणजे उद्या संडे सुट्टी असते तेव्हा थोड्या करेन आणि आज थोड्या करेन, म्हणून मी अशा सगळ्या भाज्या आता फ्रीजमध्ये ठेवते. कारण स्वामीची तब्येत ठीक नाही आणि भाजी म्हणजे फ्रीज साफ करता स्वामीने वॉमिटिंग पण केली होती. त्याच्या पप्पा त्याला ॲपल देत होते आणि ॲपल त्याला अडकलं वाटतं की काय तर झालं त्यांचं, आता बेडरूममध्ये होते आणि त्यामुळे त्याला वॉमिटिंग केली. त्यानंतर त्याला खूप त्रास झाला, म्हणजे खूप रडला तो आणि त्याला मी आता झोपवलं आहे. बघत होतो किती वेळ झोपतो, कारण खोकला लागला की ते उठतो सारखा.
रोज ना दुपारी मला जाम झोप येते 2 वाजता. तेव्हा मी विचार करते जर घरी मुलांना घेणारं कोण असतं ना, तर मी जाम झोपले असते म्हणून. आणि आज त्याचे पप्पा आहेत घेण्यासाठी, तर आज मला कामं सुचत आहेत सगळी. आज टाईम भेटत नाही झोपायला पण. आणि त्यांना ते नसतात तेव्हा झोप येते, नाही तर आहेत तर झोप येत नाही मग. आणि स्वामी पण तब्येत बरी नाही, त्यामुळे मी झोपू पण शकत नाही, कारण मला झोप पण लागणार नाही, कारण तो झोपायला पण देणार नाही. आणि त्यानंतर मी फ्रीज सगळं आवरलं आणि फ्रीजमध्ये सगळं भरून ठेवलं व्यवस्थित सगळं. थोड्या भाज्या साफ करायच्या तर उद्या साफ करते. फ्रीज आवरलं, त्यानंतर जेवायला बसलो. आज बीट होतं आणि काकडी होती. सर्दी झाली मुलांना, पण ते पप्पांना खायची होती त्याच्या त्याने काकडी आणली होती. आणि वरण भात होतं आज दुपारी. सकाळीच भाजी भाकरी बनवली होती. आणि जेवायला बसलो आणि स्वामी उठला आणि उठला तो बीट घेऊन बसला आहे खाण्यासाठी. त्यानंतर म्हटलं थोडं चला मटार सोलून ठेवूया. पण मटार काही सोलून झालं नाही, कारण हे दोघं ना पसारा खूप करत होते. आणि हा व्हिडिओ ना समतने घेतला आणि तो खूप काय काय बडबडत होता, ते मी म्यूट केले. नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तो काय काय बडबडत होते. कामं तरी आवरली होती आता. त्याला म्हटलं कुरिअर ओपन करून बघूया नक्की काय आहे तो. आणि मी एक ड्रेस सेट मागवला होता आणि तो आला आहे. खूप छान असा आहे हा. कलर पण ठीक आहे, पण थोडा तो लूज आहे. मी विचार करते की फिटिंग करून घेऊ की एक्सचेंज करू, कारण फिटिंग करून घ्यायला पण आता जावं लागेल मला. त्यासाठी वाटतं एक्सचेंज केलेलं बरं. मी थोडं लाँग साईज मागवलं आणि तो लाँग आहे. मिस्टर म्हणतात की राहू दे, एक्सचेंज नको करूस. आणि स्वामी पाहताच म्हणते की मम्मी पप्पाचा आहे तो. जे शर्ट आहे ना, त्याला वाटतं की पप्पाचा शर्ट आहे. पप्पा जाम हसवते त्याचे. पप्पा म्हणतात की शेतामध्ये काम करणार आहेस का, असे कपडे घेतलेस मला म्हणायला लागले त्याचे. कारण दिसताना ऑर्डर करताना कपडे छान दिसतात, पण घेताना ते वेगळे दिसतात, असं होतं माझ्यासोबत. आम्ही आता स्वामीला घेऊन हॉस्पिटलला आलेलो आहोत आणि आमचा चेकअप झाला स्वामीचा. आणि स्वामी जाम म्हणजे जाम रडत होता. त्याने म्हणजे हात पण लावून घेतले डॉक्टरांचा, एवढा रडत होता तो. तो येताच गाडीवरती झोपला. त्यानंतर आम्ही त्याला झोक्यामध्ये झोपवलो, कारण त्याला खोकला खूप चालू झाला होता. आणि खाली झोपवलं की तो उठण्यासारखा, म्हणून झोक्यामध्ये झोपवलं. खूप म्हणजे खूप खोकते, तुम्ही बघू शकता किती खोकते तो. आम्ही आज मागवली होती बिर्याणी पार्सल, कारण की पप्पाला खायची होती बिर्याणी. आणि स्वामीची पण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी काय बनवलं नाही जेवण आज. मूडच नव्हता माझा बनवायचं जेवण. आणि सगळे कार्टून पाहतात ह्या लहान वयामध्ये. आणि स्वामी माझा विठ्ठलाचा खूप भक्त आहे, ते विठ्ठलाची गाणी बघतो.